मुंबईतील मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी ईडीकडून मुंबईतील विविध ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। कांदिवलीतील IBIS इमारतीतील मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी जयेश जोशी यांच्या घरावर ईडीचे छापे अजूनही सुरू असल्याची माहिती येत आहे। ईडीचे पथक काल रात्री जयेश जोशी यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले होते आणि मिळालेल्या माहितीनुसार ईडीचे छापे अजूनही सुरू आहे। जयेश जोशी सोबत अभिनेता डिनो मोरिया यांच्या घरी सध्या ईडीचे छापेमारी सुरू आहे। आता आजच्या सर्चमध्ये ईडी टीमला कोणते पुरावे मिळतात हे पाहावे लागेल, कारण या प्रकरणात जयेश जोशी यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।